सांगलीमध्ये आज कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे उद्घाटन डॉक्टर पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णाई परिवाराच्या वतीने वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. भगिनी निवेदिता येथे खेळणी वाटप करण्यात आली. कोरोना काळात नागरिकांना साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पूरग्रस्तांना छत्री शाल वाटप करण्यात आली. त्याचबरोबर आज कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कमलताई चव्हाण, प्रतापराव चव्हाण, भगवंतराव जोशी, विनायकराव शिंदे, किसन माने, डॉक्टर मुजावर, संजय वानखडे, हनुमंत पाटील, विलासराव गाबडे, गोपाळ चव्हाण, बल्लू शकला, गोपाल सरगर, अरुण थत्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 21 डिसेंबर 2024 कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचा 27वा वर्धापन दिन सोहळा आज संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या ऑफिसच्या प्रांगणात अतिशय उत्साहवर्धक वातावरणात व सभासदांच्या व हितचिंतकांच्या भेटीमुळे आजचा हा सोहळा संपन्न झाला. आणि ह्या सोहळ्यासाठी दर सालाबादाप्रमाणे आपण पुढचं येणारं नवीन वर्षाचं कॅलेंडर प्रकाशित करत असतो. आणि आज आपण 2025चं कॅलेंडर कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं प्रकाशित केलं. आणि आजचं प्रकाशन आपले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर पत्की साहेब यांच्या हस्ते आपण आज इथं हे कॅलेंडर दिनदर्शिका प्रकाशित केली. त्याचबरोबर बहुसंख्य बँकिंग क्षेत्रातील, पतसंस्था क्षेत्रातील ठेवीदार, हितचिंतक व संस्थेशी संबंधित सर्व संस्थेवर प्रेम करणारी मंडळींनी आज भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष भगवंतराव जोशी, उपाध्यक्ष प्रतापराव चव्हाण व संस्थापक अध्यक्ष विलासराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती कमलताई चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित होत्या. त्यांनाही भेटून सर्व हितचिंतकांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आजचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.